मनोज जरांगे आणि विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यातली चर्चा आज प्रसार माध्यमांसमोरच झाली। संपूर्ण महाराष्ट्राने ही चर्चा एबीपी माझावरती लाईव्ह बघितली आहे, जवळपास 2.25 तास। खरं सांगायचं तर ही 2.25 तासांची लाईव्ह चर्चा सरकारकडनं आलेल्या प्रतिनिधींना एक प्रकारे उघडी पाडणारी ठरली। जरांगे यांच्याकडनं उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरच प्रतिनिधींकडे नव्हती। जरांगे एखादी मागणी समोर ठेवत त्याला राधाकृष्ण विखे पाटील काउंटर करण्याचा प्रयत्न करत, पण त्यांचं उत्तर येत नाही तोच मनोज जरांगेंकडे प्रतिप्रश्न तयार असत। हे सगळं काही संपूर्ण महाराष्ट्राने एबीपी माझाच्या माध्यमातून लाईव्ह बघितलं, अनुभवलं। अनेक जण या चर्चेमुळे आश्चर्यचकितही झाले असतील। या सगळ्या संपूर्ण चर्चेनंतर जरांगे हे दाखल्यांसह सज्ज होते हे प्रत्येकाला कळलं होतं। त्यांच्या हाती विविध मागण्यांचे जुने संदर्भ होते, जुन्या नोंदी सज्ज होत्या, कायदेशीर आणि तांत्रिक बाबी त्यांना माहिती होत्या। त्या आधारे अनेकदा विखे पाटील यांचा दावा जरांगे खोडताना दिसले। काही वेळा विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली, असंही अगदी सगळ्यांनी लाईव्ह एबीपी माझाच्या माध्यमातून बघितलंय। अखेर किमान 2 तासासाठी उपोषणाचा विचार सोडून द्या, यावर जरांगेंना राजी करण्यात मात्र विखे पाटलांना यश आलं। आता याच चर्चेचा पुढचा अंक थोड्याच वेळात पुन्हा एकदा रंगणार आहे आणि उद्यापासूनचं उपोषण आंदोलनाबद्दल सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे, म्हणजेच हे आंदोलन होणार नाही अशा पद्धतीच्या निर्णयाची अपेक्षा आहे। तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमच्या हक्काचं मान्य आहे, तुम्हाला देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला। गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना। झाले 10 महिने, थोडा वेळ गेला बरं मान्य करतो। थोडा वेळ 10 महिने, आता ऍडमिशन 50 लाख पोराची एवढे पोरं नाही आहे काय 6 कोटी 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना। पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला। मी ऍडमिशन म्हणतोय, समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत, कुणी एमबीबीएस ला जाईल, कुणी इंजिनियर। आमचे जीआर आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही जीआर काढता येत नाही। मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही जीआर काढा। हैदराबादच्या गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला, मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून। जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं।